नमस्कार मित्रांनो, मी राजू नार्वे आणि आपण पाहत आहात द मराठी भोंगा. मित्रांनो, विषय काय आहे, मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता की 2 दिवसापूर्वी मी एक सुंदर सिनेमा बघून आलो आणि प्रत्येकाने हा सिनेमा बघितला पाहिजे. तोच सिनेमा मित्रांनो, म्हणजे तुमचा आमचा जवळचा विषय म्हणजे शाळा. शाळा आणि आपली मराठी भाषा वाचली पाहिजे, आपली मराठी शाळा वाचल्या पाहिजेत. त्यावरच आधारित एक सिनेमा आला आहे. सिनेमा खूप छान आहे. सिनेमाचं नाव आहे क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम. म्हणजे या सिनेमाला आपल्या हेमंत ढोमे यांनी दिग्दर्शित केले. त्यांच्या पत्नी क्षिती जोग यांनी ते निर्मित केलेलं आहे आणि त्यांनी म्हणजे त्या क्षिती जोग यांनी त्यात काम केलेलं आहे. IPS ऑफिसर दाखवले त्यांनी. त्या शाळेचे त्या माजी विद्यार्थी आहेत. मित्रांनो, शाळेचा विषय काय आहे, म्हणजे आपण बघता की सध्या मराठी शाळा कशा बंद पडत आहेत किंवा बंद पाडल्या जात आहेत. उद्योजकांकडनं, गव्हर्नमेंटकडनं त्या शाळा बंद पाडल्या आहेत. अशीच एक कोकणातील एक शाळा आहे नागावमधली, रत्नागिरी अलिबाग या परिसरातील ती शाळा आहे आणि तिथं एक हेडमास्टर आहेत, म्हणजे आपले सचिन खेडेकर. शिकरे त्यांची शाळा असते. त्यांना एक नोटीस दिली जाते की बाबा तुमची शाळा अशी अशी आहे, नंतर ह्याला 99 वर्ष झालेली आहेत. आता ही शाळा धोकादायक इमारतीमध्ये येत आहे, त्यामुळे ही शाळा पाडणं गरजेचं आहे आणि इथं नवीन शाळा होणार आहे, 5 स्टार शाळा वगैरे, अशी त्यांना नोटीस येते. आपली शाळा वाचवायची म्हणून खूप प्रयत्न करतात सचिन खेडेकर. मग ते बघतात की बाबा आपले इथं माझे विद्यार्थी आहेत, ते खूप चांगल्या चांगल्या पोस्टवर आहेत, त्यांना बोलवलं पाहिजे, त्यांना ह्या शाळेसाठी लढवलं गेलं पाहिजे की बाबा तुमची शाळा आहे, तुम्हीसुद्धा मदतीला या. मग त्या सगळ्या कलाकारांना बोलवतात, म्हणजे ते सचिन खेडेकर, बाकीच्यांना, म्हणजे कोणाकोणाला, क्षितिजोग आहेत, अजून त्या सिद्धार्थ चांदेकर आहेत, पुष्कर चिरपुटकर आहेत, अजून बरेच कलाकार आहेत. त्यांना सगळ्यांना बोलवतात, पण कोणी सिरियसली घेत नाही. कोणी सिरियस घेत नाही. मराठी शाळा वाचल्या काय, पडल्या काय, मग आपापलं मतं मानतात सगळीजण, बाबा काय गरज आहे, काय असं. मग त्या 2-3 दिवस जातात, टाईमपास करतात. टाईमपास करत करत मग हे जातात कुठं, सहलीला जातात. आणि सहलीला गेल्यावर तिथे एक जबरदस्त घाण ट्विस्ट दिलेला आहे. तो ट्विस्टला बेकार आहे, मला अजिबात आवडलेला नाही, फालतू ट्विस्ट आहे तो. नार्वेकर बाईचा तुम्ही जाऊन बघा. निर्मिती सावंत येतात आणि सांगतात की बाबा असं हे सर रडतंय, ते असं करतंय, शाळा वाचल्या पाहिजे, त्यांनी तुम्हालाच का बघवलं वगैरे वगैरे. ह्याच्यावर आधारित तो सिनेमा पुढं अजून जातो आणि शाळा वाचवण्यासाठी काय काय प्रयत्न ते सिनेमात करतात आणि शेवटी शाळा वाचवतात. खूप सुंदर सिनेमा आहे, छान सिनेमा आहे. एक वेगळं कोकण या सिनेमातून आपल्याला बघायला मिळेल. आजवर कोकण बघा, समुद्र दिसलात, पण आजूबाजूचा परिसर, ड्रोन अँगल्स वगैरे खूप चांगल्या प्रकारे घेतलेले आहेत. अभिनय सगळ्यांनी छान केलेला आहे. अमय वाघने अभिनय छान केला आहे, फक्त थोडा अजून कमी करायला पाहिजे होता, लय अति झाला तो, असा विषय. आणि खूप चांगला आहे. सिद्धार्थ चांदेकरला सुद्धा खूप थोडा चॉकलेट बॉय दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, की स्वप्नील जोशी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे इथं त्याला, तेही चांगलं आहे, ठीक आहे, बाकी काही नाही. या सिनेमात गाणी आहेत, गाणी एवढी काही लक्षात राहत नाही, एखादं गाणं लक्षात राहतं शाळाचं, तेवढं आहे. सुंदर सिनेमा आहे. बाकी सगळे मूळ हेतू लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि मला वाटतं की तो मूळ हेतू शाळा, मराठी शाळा वाचल्या पाहिजेत, हा उद्देश आहे आणि तो वाचला पाहिजे ऑल ओव्हर. ओके, अजून एकदा सिनेमा बघायला मी जाणारच आहे आणि तुम्हीही जावा असा मला वाटतं आहे. ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी बघा, ज्यांनी बघितलं असेल त्यांनी अजून एकदा जाऊन बघा, कारण की सिनेमा खूप छान आहे. आपला सिनेमा, आपली माती, आपली माणसं पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. द मराठी भोंगा. भेटूया मी राजू नारे अशाच एखाद्या छोट्याशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत घ्या ना आधार. बाय बाय.